कोकणात आल्यानंतरची जी मजा आहे, मी इंग्लिशमध्ये ब्लॉग याच्यासाठी बनवतो कारण मला भरपूर लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर प्लीज कोणाच्या भावना अशा करून घेऊ नका की हा इंग्लिशमध्ये का बोलतोय. तर भरपूर लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि माझ्या अशी काही लोक आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये बोललो की जरा एक्सप्लेनेशन आवडतं, कारण त्यांनासुद्धा कळायला पाहिजे. सो त्याच्यासाठी हा ब्लॉग इंग्लिश आणि मराठी असं कॉम्बिनेशन दाखवतो आहे. कारण आपले महाराष्ट्रापुरते किंवा मुंबईपुरते भारतापुरते नाही आहेत, तर जगासाठी आहेत आणि त्यामुळे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा याच्यासाठी मी मराठी इंग्लिश असा ब्लॉग करतो. जोडून राहा. बसमध्ये बसलो आहे पटकन, म्हणजे इतक्या वेळापासून लोक थांबली होती बससाठी. बस आली आणि पटकन भरली. मला माहिती होता, अंदाज लावला होता, कारण खूप लोक तिकडून येत होती. खूप झोपेत आहे कारण रात्रीचा प्रवास करून आलो आहे आणि त्याच्या आधी नाईट शिफ्ट होती आमची सगळ्यांचीच. माझ्या इकडे मित्र आहे अविनाश आहे, ओमकार आहे, मस्त आरामात बसले, मुत्तू पण आहे. आणि मी मराठी आणि इंग्लिशमध्ये याच्यासाठी बोलतोय कारण मी जे बोलतोय ते माझ्या मित्राला समजावं. हा जो अविनाशच्या पाठीमागे मुत्तू बसलाय त्याला समजावं म्हणून, कारण त्याला हिंदी पण येत नाही, त्याला मराठी पण येत नाही, त्याला इंग्लिश येते आणि त्याची भाषा येते. सो दॅट इज द रिझन. गर्दी देख क्या आहे. पुढे जायचंय, गर्दी बघ आहे. काय सुरुवात करायची. वरती काय मिळणार नाही, काहीतरी खाऊया का.